साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुव्याख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगलमैत्री। आज काय आहे? अमावस्या उपोषण व्रत दिन। आजपासून फवारणीला किती दिवस बाकी आहे? 15, बरोबर आहे? 15 दिवस बाकी आहे ना? किती दिवस बाकी आहे? तर 15 दिवस बाकी। आज आपण 15 दिवस बाकी असणारा उपदेश ऐकणार। भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे श्रावस्तीमध्ये, परंतु ही घटना होती राजगृहामधली। भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली आणि उपदेश केला। धम्मपदामध्ये 223 नंबरची गाथा आहे। अक्कोदेन आजिने कोदं असाधुं साधुनाजिने जिने कदर्यं दानेन सच्चेनालिकवादिनं। भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। अक्कोधेन जिने कोधम, कुणाला उद्देशून? उत्तरा नावाच्या उपासिकेला उद्देशून। भगवान बुद्ध जेव्हा वेळूवनामध्ये साधना करण्या हेतू वास्तव्याला होते, त्यावेळेस उत्तराच्या घरी भोजन होतं। भगवान बुद्धाचं भोजन उत्तरा हिच्या घरी होतं। तेव्हा त्यावेळेला घडलेली घटना त्या उत्तरा उपासिकेला उद्देशून भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। आता आपण पाहूया की काय उपदेश केलेला आहे। फवारणीला 15 दिवस बाकी असताना हा उपदेश झालेला आहे। उत्तरा ही राजगृहाची रहिवासी होती। तिचा वडील निर्धन आणि गरीब दुसऱ्याकडे काम करणारा होता। अचानक त्याचं पुण्यकर्म वर आलं आणि त्या पुण्यकर्माच्या बळाला त्याला एक
महाधनिक नावाचं श्रेष्ठीपद मिळालं आणि तो श्रीमंत झाला. नंतर श्रेष्ठी लोकांमध्ये वावरू लागला. सर्वात धनवान कोण? तिचा वडील जो पूर्ण, तिच्या वडिलाचं नाव पूर्ण, पण दुसऱ्याच्या शेतात काम करणारा. तर तो पुण्याच्या बलाने श्रेष्ठी बनला. त्यानंतर भगवान बुद्धाकडे नेहमी त्यांची मुलगी उपदेश ऐकायला जायची. कोण? उत्तरा. उपदेश ऐकून थोड्याच दिवसामध्ये ती श्रोतापन्न झाली. प्रवचन ऐकू स्रोतमध्ये पडली मुक्तीच्या, निर्वाणाच्या. श्रोतापन्न होती. काही दिवसानंतर राजगृहातील श्रेष्ठीने आपल्या पुत्राकरिता पूर्ण श्रेष्ठीला त्यांच्या पुत्री उत्तराची लग्नाकरिता मागणी घातली. तिच्या वडिलाला दुसऱ्या श्रेष्ठीच्या मुलाने पसंत केली आणि आपल्या वडिलाला सांगितलं श्रेष्ठीला की ती मुलगी मला पसंत आहे. तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी दुसऱ्या श्रेष्ठीने त्याच्या मुलीला आपल्या मुलाकरिता लग्नाकरिता मागणी घातली. परंतु पूर्ण श्रेष्ठीने नकार दिला. नकार का दिला? कारण त्याचा मुलगा मिथ्यादृष्टिक होता, योग्य नव्हता. कारण ही मुलगी आता श्रोतापन्न झालेली कशी आहे? सम्यक दृष्टी, आणि तो होता मिथ्यादृष्टी. तेव्हा नकार दिला. राजगृहातील काही श्रेष्ठी वर्गाने पूर्णाला समजविले, अरे भाऊ, असं नको करू. इतक्या वर्षापासून आमच्या सहाऱ्याने राहतो, तुलाही अमाप संपत्ती मिळाली आहे. हा विचार करून तरी तुझी मुलगी आमच्या मुलाला दे. तो पुन्हा त्याला प्रेशर टाकू लागले सर्व श्रेष्ठी लोक, आणि मुलगी मागण्याचे प्रयत्न करू लागले. हे ऐकून पूर्ण श्रेष्ठी म्हणाला, तुमचा मुलगा मिथ्यादृष्टीचा आहे. जेव्हा माझी मुलगी 3 रत्नाची पूजा केल्याशिवाय एक अन्नाचा कण सुद्धा तोंडात टाकत नाही. तुमच्यापैकी आहे का असं कोणी? तुमच्यामधून असेल कोणी? 3 रत्नाची पूजा केल्याशिवाय एकही घास तोंडात टाकत नाही अशी असेल तर हातवर करावा. आहे का? तोंडात एकही घास नाही टाकत. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम. सकाळी संध्याकाळी खाल्ल्यावर करायची पूजा, दोन्ही टाईम. पुण्यक्रम आहे ना हे. मग मी आपल्या मुलीचा विवाह या अशा अधार्मिक मिथ्यादृष्टी मुलासोबत का करू? जेव्हा माझी मुलगी सम्यक दृष्टी आहे, तुझा मुलगा मिथ्यादृष्टी आहे. त्यामुळे माझ्या मुलीचा विवाह तुझ्या मुलाशी का करू? तेव्हा तिथल्या श्रेष्ठी वर्गाच्या अनेक कुळपुत्रांनी पूर्ण श्रेष्ठीला समजविले की राजगृहातील श्रेष्ठी लोकांसोबतचे जे संबंध खराब करू नकोस. त्याला धमकावणं सुरू केलं की बघ, तू सर्व श्रेष्ठी लोकांमध्ये राहतो, तुझी मुलगी जर नाही देशील तर संबंध खराब होईल, आणि तू सर्व श्रेष्ठी लोकांसोबत जे संबंध आहे ते खराब करू नकोस. त्यांच्या मुलासोबत आपल्या मुलीचा विवाह करून दे. शेवटी पूर्ण श्रेष्ठीने त्या कुळपुत्राची गोष्ट ऐकून आषाढ पौर्णिमेला आपल्या मुलीचा विवाह राजगृहातील श्रेष्ठी पुत्रासोबत करून दिला. कधी? आषाढ पौर्णिमेला उत्तराचा विवाह झाला. ती उत्तरा पतीच्या घरी गेल्यापासून गेली त्या दिवसापासून भिक्खू किंवा भिक्खुनी जवळ जाण्यास व कुणालाही दान देण्यास, धर्म ऐकण्यास तिला वेळ मिळू शकला नाही. कोणाही जवळ, कारण ती दान देणारी आहे, धर्म ऐकणारी आहे, दर्शन घेणारी आहे, पण तिला असं काहीही त्या घरी गेली तेव्हापासून करायला मिळालं नाही. म्हणून भिक्खुनी जवळ जाण्यास किंवा कुणालाही दान देण्यास, धर्म ऐकण्यास तिला वेळ मिळू शकला
नाही. अशा प्रकारे 2.5 महिने निघून गेले. किती महिने गेले? 2.5 महिने निघून गेले. एक दिवस उत्तराने आपल्या सेविकेला विचारले, आता वर्षावास संपन्न व्हायला किती दिवस शिल्लक आहे? आता किती दिवस शिल्लक राहिले? सेविका म्हणाली, आता फक्त किती दिवस? 15 दिवस बाकी आहे. आजपासून 15 दिवस बाकी आहे समापनाला, वर्षावास फवारणीला. आणि ती आपल्या नोकराणीला विचारते, किती दिवस बाकी आहे? 15 दिवस बाकी आहे असं उत्तर आलं. तेव्हा उत्तराने आपल्या पित्याला बातमी पाठवली, पिताजी, तुम्ही मला अशा तुरुंगात कारागृहात का टाकले? त्यापेक्षा तर मला शरीरावर चिन्हित करून अपराधी समजून एखाद्याची दासी बनवले असते तर बरे झाले असते. त्यावेळची प्रथा काय होती? एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर प्रथा काय होती? त्याला दागल्या जात होतं. लोखंडाच्या सळाकीने त्याच्या मस्तकावर किंवा एक लोखंडाचा शिक्का राहत होता. तो शिक्का मस्तकावर मारायचा किंवा हातावर मारायचा किंवा पाठीवर मारायचा. त्याला तेवढी चमडी भाजून चिन्हित करणे म्हणतात त्याला. ते चिन्ह उमटते आणि तेव्हा हे राजाने दागलेला व्यक्ती अपराधी म्हणून समजल्या जाते. म्हणून ती म्हणत आहे, मला अशा तुरुंगात कारागृहात टाकण्यापेक्षा जर मला शरीरावर चिन्हित करून अपराधी समजून एखाद्याची दासी बनवले असते तर बरे झाले असते. बापाला पत्र पाठवलं तिनं. अशा अधार्मिक मिथ्यादृष्टी कुळामध्ये माझा विवाह करून तुम्ही चांगले केले नाही. माझ्यासोबत चांगलं नाही केलं तुम्ही. मी पित्याच्या घरून सासरी आली तेव्हापासून भिक्खू दर्शन इत्यादी एक सुद्धा पुण्यकर्म करायला मिळालं नाही. ना दर्शन घ्यायला मिळालं, ना दान द्यायला मिळालं, ना धर्म ऐकायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म करू शकली नाही. तेव्हा उत्तराचे पिता पूर्ण श्रेष्ठी मुलीचे विचार जाणून खूप दुःखी झाले. वडिलाला वाईट वाटणारच आहे. खरंच मी माझ्या मुलीचं वाटोळं केलं, नुकसान केलं. अशा घरी ढकलून दिली ज्या घरी धर्माचा लवलेश नाही, अंश नाही. अशा घरामध्ये दिली तर तिला पुण्यकर्म करायला मिळत नाही म्हणून दुःखी आहे. पुण्यकर्म करायला मिळत नाही म्हणून दुःखी कोण पण राहते असं का? घड्याळ दिसते. नाही गेलं विहारात तरी चालते, पण आपले घरचे कामं महत्वाचे आहे. पण पुण्य आजचं गेलं, आजचं माझं प्रवचन गेलं म्हणून मला आज काही धर्म कळणार नाही आणि माझ्या पदरी पुण्य काही साठा जुळणार नाही असं म्हणून कोण कोण दुःखी होते तुमच्यापैकी? असं दुःख कोणालाही होत नाही, कारण आपल्या मागे लागलेलं आहे घर आणि घर ते बाई जातं हे आहे. त्याच्यामुळे एक दिवसाचं प्रवचन गेलं तरी त्या व्यक्तीला दुःख होते. कोणाला? जो जाणकार आहे, धर्माला जाणणारा आणि पुण्यकर्माला महत्व देणारा आहे, त्याला दुःख होते. तुम्हाला दुःख होत नाही. म्हणून तिला दुःख होत होतं की एक दिवस मला प्रवचन ऐकायला मिळालं नाही, दान द्यायला मिळालं नाही, दर्शन घ्यायला मिळालं नाही. म्हणून ती खूप दुःखी झाली. म्हणून पित्याला वाटलं, खरंच मी माझ्या मुलीचं योग्य नाही केलं. खूप तो दुःखी झाला की त्याची मुलगी खूपच दुःखात आहे. शेवटी पूर्ण श्रेष्ठीने आपल्या मुलीला उत्तराला 15,000 रुपये पाठवले. कशाने दुःखी होती ती? धन द्रव्य, तिच्या घरी नोकर चाकर कमी होते का? श्रेष्ठी म्हणल्यानंतर त्याची जिथपर्यंत आपली नजर जाते चारही दिशेला तेवढ्या जमिनी त्याच्या असतात. 2-4 गाव त्याला दान दिल्या जाते. त्या गावाचा टॅक्स तो एकटा खातो. 10-12 गाव त्याच्या ताब्यात राहते, टॅक्स खातो, कर. मग किती धर्मान असतो? तिच्या घरी नोकरा चाकराला काहीच कमी नाही, तरी ते दुःखी आहे. कशामुळे दुःखी आहे? कशामुळे दुःखी आहे?
पुण्यकर्म करायला मिळत नाही आणि धर्म ऐकायला मिळत नाही, गुरुजनांचे दर्शन मिळत नाही, त्यामुळे दुःखी आहे. तर तिच्या वडिलांनी किती रुपये पाठवले? मुलगी दुःखी आहे, तिला दुःखातून बाहेर काढायचं आहे, म्हणून त्याने काय केलं, आपल्या मुलीला 15,000 रुपये, कारशापन म्हणजे सोन्याच्या मोहरा रुपये, हे 15,000 रुपये पाठवून मुलीला ही बातमी पाठवली, या नगरात सिरिमा नावाची एक वेश्या राहते. कोण आहे ती? सिरिमा नावाची गणिका वेश्या. ती एका दिवसाचे 1,000 रुपये घेते सेवा करायची. एका दिवसाचे 1,000 रुपये घेते. हे रुपये तिला देऊन बोलवून घे व आपल्या पतीची सेवा करण्यासाठी, आपल्या स्वामीची सेवा करण्यासाठी परिचारिका म्हणून तिची निवड कर. तिला सेविका म्हणून 15 दिवसासाठी घेऊन ये आणि तुझ्या पतीच्या सेवेमध्ये लावून टाक. तिला पतीच्या सेवेत लावून 15 दिवस पुण्यकर्म कर. या प्रकारे उत्तराने सिरिमाला बोलावून सांगितले, सखी, सहेली, हे पैसे घे व 15 दिवस तू माझ्या पतीची सेवा कर. तिला पैशाची मतलब, सेवा करशील. सिरिमाने ठीक आहे म्हणून स्वीकार केले. तेव्हा उत्तरा सिरिमाला घेऊन पतीजवळ गेली. पतीजवळ घेऊन गेली. त्याने सिरिमाला बघून विचारले, ही कोण आहे? उत्तराने सांगितले, स्वामी, ही पुढील 15 दिवसापर्यंत माझ्या जागेवर तुमची सेवा करेल. 15 दिवस आता पतीची सेवा कोण करेल? सिरिमा करेल. मी या 15 दिवसाकरिता दान कर्म तसेच धम्म श्रवण करू इच्छितो. दान धर्म करून धम्म श्रवण करू इच्छितो. उत्तराचा पती सिरिमाचे रूप सौंदर्य पाहून तिच्यावर मोहित झाला. तुरंत, मला काय करायचं आहे, जा, तुझ्यापेक्षा चांगली आहे ते. या प्रकारे सिरिमाचे रूप सौंदर्य पाहून तिच्यावर मोहित झाला व त्याने तुरंत स्वीकार केले. ठीक आहे. आता उत्तराचे पुण्यकर्म. त्यानंतर उत्तराने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला निमंत्रित करून बुद्धाला वचनबद्ध केले. भगवान बुद्धाला विचारले, वचनबद्ध केले की पुढील 15 दिवसापर्यंत कुणाचेही निमंत्रण घेऊ नका. आता फक्त माझेच निमंत्रण स्वीकारा. 15 दिवस कुणाचेही निमंत्रण स्वीकारू नका. तसेच माझ्याच घरी रोज भोजन करावे. त्यामुळे उत्तरा खूपच प्रसन्न झाली. भगवान बुद्धांनी मौन धारण केले. स्वीकृती कशी दिल्या जाते? बोलल्या जाते का? बनतेजी, माझ्या भोजनाच्या निमंत्रणाचा स्वीकार करा. बनतेजी आहे मौन. तुम्हाला काय वाटते? बोलतही नाही, बोलतही नाही. घेतात की नाही? बोलतही नाही. पण नियम काय आहे? मौन जर राहिलं तर स्वीकारलं, अन्यथा बोललं तर नाही, माझं भोजन दुसरीकडे आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, या प्रकारे म्हणे. आणि नाही बोललं तर स्वीकार आहे. हा विनय आहे भिक्षूंसाठी की जो कोणी निमंत्रण देते त्याला फक्त मौनाने स्वीकार करायचं असते, बोलायचं नसते. तसे त्यामुळे भगवान बुद्धांनी मौनाने स्वीकृती दर्शविल्यामुळे उत्तरा खूपच प्रसन्न झाली की पुढील महापवारणापर्यंत तिला रोज तथागताची सेवा तसे धम्मश्रवण करण्याची संधी मिळेल. आता किती प्रसन्न झाली. आता मला जोपर्यंत पवारणा होत नाही, समापन येत नाही, तोपर्यंत मला महान पुण्यकर्म करायला मिळणार, म्हणून ते प्रसन्न झाली. आता तिला रोज तथागताची सेवा तसेच धम्मश्रवण करण्याची संधी मिळेल. या प्रकारे ती प्रसन्न मनाने
स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाकी लोकांना अलग अलग सूचना देऊ लागली. समजावून सांगत आहे, तुम्ही हे बनवा, मालपुवे बनवा, तुम्ही लाडू बनवा, तुम्ही जिलेबी बनवा, या प्रकारे अलग अलग त्या ठिकाणी पदार्थ बनवण्याकरिता ती सूचना देऊ लागली. डाळ अशी बनवा, मालपोहे असे बनवा इत्यादी. तेव्हा तिचा पती मनात चिंतन करू लागला, उद्या पवारणा आहे. आता पवारणा कधी? दिवस जवळजवळ येत आहे. पवारणा एकच दिवस बाकी राहिला. आता उद्या पवारणा दिवस आहे. 14 दिवस तिने भगवान बुद्धाला भोजनदान आणि देऊन सेवा केली. आता उद्या पवारणा दिवस आहे. बघा माझी मूर्ख पत्नी काय करीत आहे. तो वरत गेला गच्चीवर आणि एक खिडकी होती, त्या खिडकीतून वाकून पाहू लागला किचनकडे. आणि हे सर्व आपल्या नोकरा चाकरांना आज्ञा देत आहे की जा हे बनवा. आणि ती धावपळ करत आहे. उद्या पवारणा आहे, आज आपल्याला ते सर्व वस्तू बनवून ठेवायची आहे. भगवान बुद्धाच्या भोजनाची, भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे. धावपळ करते. तिच्या इकडून हात लागला, तिकडून हात लागला, तिच्या तोंडाला तर तोंड झालं काळं धुळाने. कामं करत आहे तर काळं होणारच. तो तिथूनच त्या झरोक्यामधून खिडकीतून म्हणतो की किती माझी मूर्ख पत्नी आहे, काय करीत आहे. असा विचार करून स्वयंपाकघराकडे लक्ष जाणाऱ्या एका खिडकीच्या समोर उभा राहून पाहिले तर त्याला उत्तरा घामाने ओली झालेली, राखडीने भरलेली, शरीरावर जागोजागी कोळशाने काळी झालेली तसेच स्वयंपाक यांना बऱ्याच सूचना देताना पाहिले व विचार करू लागला, ही किती मूर्ख आहे, माझी पत्नी किती मूर्ख आहे. इथे येऊन सुद्धा अमाप संपत्तीचा उपभोग न करता त्या शिरमुंड्या भिक्खूंच्या सेवेत लागली आहे. काय म्हणतो भगवान बुद्धाला? शिरमुंड्या, शिवी, भिक्खूंच्या सेवेत लागली आहे असे हसत बोलून एका बाजूला गेला. बोलला आणि हसला मुटकून आणि बाजूला गेला. सिरीमाचे दुष्कृत्य. तो बाजूला गेल्यावर त्याच्या बाजूलाच उभी असणारी सिरीमा, उभी असणाऱ्या सिरीमाच्या मनात विचार आला की हा या खिडकीतून काय पाहून हसला. तिला माहीत नव्हतं. वरून तो खाली पाहू लागला आणि पाहून आपल्या पत्नीला मूर्ख बोलून हसून निघून गेला. सिरीमा बाजूला होती, तिने पाहिलं त्याच्या चेहऱ्याकडे. अरे हसला, कुणाला पाहून हसला, काय घडलं असं. तीही त्याच जागेवर उभी राहिली आणि तिनेही खाली पाहिलं. पाहिल्यावर तिला उत्तरा दिसली कामं करताना. खिडकीतून काय पाहून हसला. आणि श्रेष्ठी पुत्र गेल्यानंतर सिरीमाने पण त्याच खिडकीतून स्वयंपाकघराकडील दृश्य पाहिले तर तिने उत्तराला त्या स्वयंपाक करण्याच्या अवस्थेत बघितले. स्वयंपाक करीत होती ते, तिला बघितले. तेव्हा ती चिंतन करू लागली की या श्रेष्ठी पुत्राचे या स्थितीत या अवस्थेमध्ये उत्तराला पाहून आता पण इतके प्रेम आहे. मी सेवा करत आहोत तरी याचं प्रेम उत्तरावर आहे असं तिने गैरसमज केलं. आणि तिच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली, बदला घेण्याची भावना. आता पण त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे तेव्हा तिला उत्तराविषयी ईर्ष्या, द्वेष उत्पन्न झाला. ती या घरात 15 दिवसापासून बाहेरची स्त्री असून सुद्धा सारखी या घरात राहत असल्यामुळे ती स्वतःला घरमालकीन समजू लागली. 15 दिवसाकरता आणली परंतु घरमालकीन समजू लागली. म्हणून तिला उत्तराचा द्वेष वाटू लागला व उत्तराचे अहित करण्याचे कट कारस्थान करून वरून महालावरून खाली उतरून स्वयंपाकघरात तिथे पोहोचली. जिथे मालपुवा बनविणे सुरू होते
जिथे मालपुआ तळला जात होता त्या ठिकाणी ती उतरली. तिला आपल्याकडे येताना बघून उत्तरा चिंतन करू लागली. क्रोधात येत आहे आणि ती मालपुआ जिथे बनत आहे त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी ही क्रोधात येत आहे हे तिला दिसल्यावर कशी येत आहे क्रोधात? मालपुआ ज्या ठिकाणी बनवत होता, ज्या कढईमध्ये तळल्या जात होता त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी जाऊन कढईतले उकळते तूप एका जगमध्ये घेतले. उकळतं तूप, ती तूप घेऊन उत्तराकडे जाऊ लागली. तिला आपल्याकडे येताना बघून उत्तरा चिंतन करू लागली, माझ्या या मैत्रिणीने माझ्यावर खूप उपकार केले. या सिरीमाने खूप उपकार केले, अनंत उपकार केले माझ्यावर. इहलोक तर काय, पण परलोक सुद्धा या उपकाराची परतफेड करू शकत नाही. इतके अनंत उपकार माझ्यावरतीचे आहे. हे पुण्य, इहलोकीचे पुण्य काय, पण ब्रह्मलोक सुद्धा खूप कमी आहे. ब्रह्मलोकाचे पुण्य सुद्धा या पुण्यासमोर फिके आहे. इतकी मला मदत केली हिने, इतके माझ्यावर उपकार केलेले आहे. माझ्या या मैत्रिणीने केलेल्या उपकार सर्वात श्रेष्ठ आहे. माझ्या मैत्रिणीने केलेले माझ्यावरचे उपकारच सर्वात श्रेष्ठ आहे. ब्रह्मलोक सुद्धा श्रेष्ठ नाही आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी हिने केलेले उपकारच श्रेष्ठ आहे. आज मी याच कारणाने भिक्खू संघाला अनेक प्रकारचे दान देण्याकरिता, धम्मश्रवण करण्याकरिता मोकळी आहे. हे तिचे उपकार मानत आहे आणि ते तिच्यावर अपकार करत आहे. देशाबाई तिची हत्या, तिचा जीव घेण्याच्या मागे लागलेली आहे. तिच्यामुळे मी मोकळी आहे पुण्यकर्म करायला. जर इचेवर सिरीमाप्रती, जर माझ्या मनामध्ये सिरीमाप्रती थोडासा जरी क्रोधभाव असेल तर हे जे माझ्याकडे उकळतं तेल आणून माझ्या अंगावर टाकणार आहे ना, ते तेल मला भाजून टाकू, माझं शरीर जाळून टाको. जर हिच्याविषयी माझ्या मनात थोडासा जरी द्वेष किंवा क्रोध आला असेल तर हे तेल माझं नुकसान निश्चित करू. ते तूप मला जाळून टाको. जर क्रोध भाव माझ्या मनामध्ये हिच्याविषयी आला नसेल तर मला या उकळत्या तेलापासून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. तिने अधिष्ठान घेतलं, मी उपोषण पालन करत आहे. या उपोषणाच्या पुण्याच्या बलाने मला काहीच होणार नाही. पण माझ्या मनात जर तिच्याविषयी काही नसेल तर, आणि असेल राग द्वेष काही जर आला असेल थोडासा जरी, तेल मात्र मला भाजून टाकू, काय फरक नाही पडत, असं म्हणून तिने अधिष्ठान घेतलं. हे तेल मला जाळणार नाही. या प्रकारे उत्तराने सिरीमाप्रती आपली मैत्री भावना प्रगट केली. सिरीमाने उत्तराच्या डोक्यावर टाकलेले उकळते गरम तेल टाकले. तिनं जग घेऊन गेली आणि क्रोधामध्ये तिच्या डोक्यावर उकळतं तेल सोडलं. ते सर्व तेल गरम जे तूप होतं ते सर्व थंड्या पाण्याप्रमाणे झाले, तळपायापर्यंत उतरले आणि पुरं थंड झाले, गरम नाही आहे. कशामुळे? तिने घेतलेल्या अधिष्ठानामुळे, तिच्या उपोषणाच्या बलामुळे. त्यानंतर सिरीमाने विचार केला, होऊ शकते हे तेल थोडं थंड असेल. दुसऱ्या कढईवर धावली उकळत्या. तसे ती पुन्हा गरम तेलाची झारी घेऊन उत्तराच्या दिशेने जाऊ लागली. तेल घेतलं आणि पुन्हा दुसऱ्या कढईतलं तेल घेऊन धावली. तेव्हा तिला उत्तराच्या जे सेविका होत्या त्यांना दिसली, अरे हे आमच्या मालकींच्या अंगावर उकळतं तेल टाकायला धावून राहिली. तिला पकडले. पकडून असे म्हणून दूर केले, दूर हो दृष्ट कुठली, आमच्या मालकींवर पुन्हा तू उकळते तेल टाकू शकणार नाही, असे म्हणून एवढे बोलून त्या सेविकांनी इकडून तिकडून सर्व जमा झाल्याने इकडून तिकडून एकत्र होऊन तिला खूप बदलले.
खूप मारलेला आता बुकी आणि खाली पाडू पाडू मारझोड केले व जमिनीवर पाडले. उत्तरा त्यांना थांबवतच होती. अगं नका मारू, नका मारू, राहू द्या, नका मारू, ती टोकतच होती. परंतु सिरिमा सेविकांपासून मोठ्या मुश्किलने बचावल्या गेली. उत्तराने तिला त्या सेविकेपासून वाचवले. तेव्हा सिरिमाला उत्तराच्या सेविकांनी तिथून काढून दिले. तिला आंघोळ घालून वस्त्र लावून तयार करून पुन्हा ठीक केले. उत्तराने काय केले? सांगितलं, ऑर्डर दिला की जा तिला स्वच्छ करा, तुम्ही मारलं ना, स्वच्छ करा, तिला घेऊन या. म्हणून नवीन वस्त्र लावण्याकरिता आंघोळ करून दिली, नवीन वस्त्र लावून दिले आणि पुन्हा ठीक केले. त्याच वेळी सिरिमाला आपण बाहेरची स्त्री असल्याचे लक्षात आले. आता तिला लक्षात, अरे मी गलत केलं, इथं बाहेरची आहे, मी 15 दिवसाआधी आलेली आहे आणि हे काय करून बसली मी. तिला त्याचा पश्चाताप झाला. ती विचार करू लागली, मी उचित केले नाही, खूप वाईट केले. तिच्या पतीचे थोडे हसणे पाहून मी उत्तरासोबत ईर्ष्या केली. द्वेष भावना उत्पन्न करून तिच्या अंगावर उकळते तेल टाकले. तिने आपल्या सेविकांकडून मला रोखले. त्यांना रोखून मला मारण्यापासून माझा बचाव केला, पण रोखले पण नाही. मला सेविकांकडून रोखले पण नाही. सेविकाला सांगितलं नाही की बघा बघा हिला रोका, माझ्याकडे तेल घेऊन येत आहे उकळतं, थांबवा तिला, असं पण म्हटलं नाही. रोखले पण नाही. मला जेव्हा मारले जात होते तेव्हा तिनेच मला सेविकाच्या तावडीतून मार खाण्यापासून वाचविले व आंघोळ करून तयार केले. जर मी उत्तराला क्षमा मागणार नाही तर माझ्या डोक्यांचे 7 तुकडे होणार. तिला माहीत होतं की शिलवा नाही म्हणून जळली नाही, व्रतधारी आहे, उपवास व्रताचं बल आहे तिच्यामध्ये म्हणून ती जळली नाही. आणि मी जर तिला माफी मागितली नाही, माझ्या डोक्याचे 7 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, 7 भागात तुकडे होईल. असा विचार करून सिरिमा उत्तराच्या पायावर पडून क्षमा मागू लागली. हे आर्ये आदरणीय, मला क्षमा कर. उत्तरा म्हणाली, वर्तमानामध्ये जे माझे पिता आहे त्यांनी जर क्षमा केली तरच मी तुला क्षमादान करीन. माझ्या वडिलांनी जर तुला माफ केलं, आत्ता वर्तमानातले पिता आहे त्यांनी जर माफ केलं. कोण आहे वर्तमानातले पिता? तिचे वर्तमानातले पिता कोण आहे? वर्तमानामध्ये जे माझे पिता आहे त्यांनी जर क्षमा केली तरच मी क्षमादान करीन. तर मी तुझे पिता पूर्ण श्रेष्ठींना क्षमा मागून घेईल. ती म्हणाली, तुझे जे पिता आहे पूर्ण श्रेष्ठी त्याला मी केव्हाही क्षमा मागतो नाही. ते तर माझे जन्म देणारे आहे, ते माझे पिता नाही, ते जन्म देणारे आहे. ते जन्म देणारे पिता आहे. मला जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त करणारे पिता कोण आहे? ते जर क्षमा करतील तरच मी तुला क्षमा करीन. जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढलं ना, श्रोतापन्न झाली, 7 जन्मात अनंत होणे आहे, पुन्हा जन्मच नाही, तिचे दुःखच नाही झालं. 7 जन्म घेतले का अनंत. कोण काढलं? पुण्यकर्म करण्याची संधी कोण दिली? एवढ्याच दिवसात श्रोतापन्न झाली. श्रोतापन्न होती पूर्वी, आता मुक्तीच्या मार्गावर गेली. पण माझा तर त्यांच्याशी खूप परिचय नाही आहे. तुझे जे पिता आहे नवीन, जे दुःखातून मुक्तीकडे नेणारे, त्यांच्याशी माझा काही परिचय नाही.
माझा कुठलाही परिचय नाही. ती म्हणाली, श्रीमा मी तो परिचय तुला करून देईल, त्यांच्याशी परिचय मी करून देईल. उद्या भगवान बुद्ध माझ्या घरी येणार आहे. आपल्या भिक्खू संघासोबत माझ्या घरी येणार आहे. तेव्हा त्या समयाला तू योग्य प्रकारे सन्मान वस्तू घेऊन ये. परिष्काराच्या वस्तू दान करायला आण, खाली हाताने येऊ नको. तुला पण पुण्याची संधी देतो. योग्य सन्मान वस्तू घेऊन त्यांना क्षमा माग व ती म्हणाली ठीक आहे. अरे ठीक आहे असे म्हणून ती घरी गेली आणि घरी जाऊन आपला जो परिवार होता, 500 स्त्रिया होत्या तिच्याही घरात, श्रीमाच्या होती ते गणिका, परंतु तिचे रिश्तेदार काही कमी नव्हते. 500 रिश्तेदार जमा केले तिनं. 500 स्त्रियांना घेऊन विविध खाद्यपदार्थ तयार करून दुसऱ्या दिवशी योग्य प्रकारे भेटवस्तू दानाच्या वस्तू घेऊन सोबतच उत्तराच्या घरी जाऊन एका बाजूला बसली. कारण त्यामुळे तेव्हा भिक्खू संघाला भोजन करण्यासाठी ती पात्र उचलण्याकरिता किंवा वाढण करण्याकरिता तिने कोणत्याही प्रकारे भाग घेतला नाही. हे सर्व कार्य कोणी केलं? फक्त उत्तरानेच केलं. भिक्खू संघाला भोजन वाढणे, त्यांचे पात्र हातात घेणे, ते पात्र भरून आणणे, पुन्हा भगवान बुद्धाच्या किंवा भिक्षू संघाच्या हातात भरलेले पात्र देणे, हे सारं एकट्या उत्तराने काम केले. भगवान बुद्धाद्वारा भोजन केल्यानंतर श्रीमा आपली परिचारिका स्त्रियांना घेऊन भगवान बुद्धाजवळ गेले. ज्या तिच्या सेविका होत्या श्रीमाच्या, त्यांना घेऊन ती भगवान बुद्धाजवळ गेली आणि भगवान बुद्धाच्या चरणावर वंदन करून भगवान बुद्धाच्या चरणावर पडली आणि वंदन करू लागली. आणि आता श्रीमाला क्षमादान. तेव्हा भगवान बुद्धाने तिला विचारले, तुझा काय अपराध आहे? तू माफी मागत आहे, तुझा काय अपराध आहे? कोणता अपराध केला तू? कोणता गुन्हा केला? बनते, काल मी या प्रकारे अनुचित कर्म केले. उत्तराच्या अंगावर ईर्षेमुळे मी उकळतं तेल टाकलं. तेव्हा त्या उत्तराने आपल्या दाशांपासून, सेविकांपासून मला मार खाण्यापासून माझा बचाव केला आणि माझ्यावर उपकार केले. तसेच मी तिचे ते चांगुलपणा जाणून घेतली आणि मी त्यांना क्षमा मागितली. मी केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला. तिचा चांगुलपणा माझा प्राण वाचवला, त्याचा चांगुलपणा समजून घेतला आणि मी तिला क्षमा मागितली. क्षमा मागू लागली, पण तिने मला असे सांगितले की माझ्याद्वारा मी क्षमा तोपर्यंत करत नाही जोपर्यंत मला माझे नवीन जन्म देणारे जे पिता आहे ते तुला क्षमा करत नाही, तोपर्यंत मी क्षमा करत नाही. तेच तुला क्षमा करतील. तेव्हा भगवान बुद्ध उत्तराला म्हणतात, आमना सामना बसल्या. उत्तराला म्हणतात, काय उत्तरा, ही गोष्ट सत्य आहे का? उत्तरा म्हणाले, हा भगवान, सत्य आहे. कारण तिने माझ्या डोक्यावर उकळतं घी टाकलं, तूप टाकलं. तेव्हा तुझ्या डोक्यावर जेव्हा तिने उकळतं तूप टाकलं तेव्हा तू काय केलं? उत्तराला भगवान बुद्धाने प्रश्न विचारला, तू तेव्हा काय विचार केला? तिच्या त्या विषयामध्ये काय विचार करत होती? भगवान, मी असा विचार करत होती, हे संपूर्ण या ब्रह्मांडामधले लोक धातू, हा जनसमूह सर्वच्या सर्व भरे पडलेले आहे.
सर्व जनसमूहामध्ये लोकधातू पडलेली आहे, त्या सर्व लोकधातूपेक्षा ब्रह्मलोकाच्या अपेक्षेने हीन आहे. हे सर्व समाजातली लोकधातू ब्रह्मलोकापेक्षा हीन आहे. पण या द्वारा माझ्या प्रती केल्या गेलेले उपकार, श्रीमाने जे माझ्यावर केलेले उपकार या ब्रह्मलोकापेक्षाही श्रेष्ठ आहे असा मी विचार केला, उत्कृष्ट आहे. या कारणामुळे मला हे दान तसेच सद्धर्म श्रवण करणे आणि गुरुजनाचे दर्शन घेणे मला सहज सोपी गेले. कुणामुळे? श्रीमामुळे. म्हणून हिचे उपकार माझ्यावर अनंत आहे असा मी विचार केला. माझ्या मनामध्ये श्रीमाबद्दल थोडासा जरी क्रोध आला असेल किंवा द्वेष आला असेल तर हे जे उकळतं तेल माझ्या अंगावर दाखवत आहे, हे या उकळत्या तेलाने माझं शरीर पूर्ण भाजून जावं. जर माझ्या मनात तिच्याविषयी थोडासा जरी द्वेष किंवा क्रोध आला नसेल तर हे तेल माझ्या काहीही करू शकणार नाही. भगवान मी असा विचार केला, ज्या प्रकारे याचा कोणताही प्रभाव माझ्या अंगावर पडणार नाही हा विचार केला भगवान. मी हिच्या प्रति मैत्री भावनाच प्रकट केली, द्वेष भावना केली नाही. मी श्रीमाबद्दल मैत्री भावनाच प्रकट केली. एवढं मोठं उकळतं तेल घेऊन आली आणि माझ्या अंगावर टाकलं तरी मी तिच्या प्रति मंगल मैत्री भावनाच केली. भगवान बुद्धाने म्हटले, उत्तरा खूप उत्तम केले, तू खूप छान केले. उत्तरे खूप उचित केले तू. या प्रकारे क्रोधाला जिंकणेच सर्वात श्रेष्ठ होते. उत्तरा, हिच्यामध्ये जो क्रोध होता तो तू मैत्री भावनेनं जिंकला. म्हणून क्रोधाला जिंकणेच योग्य होते. क्रोधाला कशाने जिंकावे? अक्रोधाने जिंकावे. निंदकाला त्याची प्रशंसा करून जिंकावे. तर कंजूस माणसाला कसं जिंकावे? दान देऊन जिंकावे. आपणच दान द्यायचं त्याला, तो देवो का न देव, बार बार आपणच देत राहायचं त्याला. लोभी व्यक्तीला, कंजूस व्यक्तीला, त्याला एक दिवस शरम येणार, या रोज 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 मलाच देते, मी काहीच देत नाही. एक दिवस तरी तो शरमून जाऊन दान करेल. म्हणून कंजूस माणसाला, लोभी माणसाला आपण दान देऊन जिंकावे. जो असत्य बोलणारा आहे त्याला कसे जिंकावे? सत्य बोलून जिंकावे. याद्वारे जिंकल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी असे म्हणून ही गाथा म्हटली. कोणती गाथा म्हटली? अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने जिने कदरियं दानेन सच्चे नालिकवादिनं. ही गाथा म्हटली भगवान बुद्धांनी. कोणती गाथा म्हटली? की साधक अक्रोध क्षमाद्वारा क्रोधाला जिंकावे. एखादी व्यक्ती आपल्यावर क्रोधित झाला तर आपण काय करावे? त्याला क्षमा करावे, मैत्री करावे. जो असाधू आहे, जो निंदक आहे, आपली निंदा करतो विनाकारणानं, घेणे देणे काही नाही, तर त्याला कशाने जिंकावे? आपल्या सद्व्यवहाराने, नम्रतेने जिंकावे. की आपण त्याची निंदा न करता नम्रता धारण करायची आहे आणि त्याच्यावर सद्व्यवहार, चांगला व्यवहार करायचा त्या व्यक्ती निंदकासोबत आणि त्याने जिंकावे. कंजूस माणसाला दान देऊन जिंकावे आणि असत्य बोलणाऱ्याला सत्य बोलून जिंकावे. जिंकण्याचा प्रयास करावा, प्रयत्न करावे. या प्रकारे भगवान बुद्धांनी हा उपदेश केला आणि तिला पुन्हा श्रीमाला सुद्धा लाभ झाला. तर अशा प्रकारे क्रोधाला नष्ट करता येत नाही. म्हणून कशाने केल्या जाते? मैत्रीनेच क्रोधाला नष्ट केल्या जाते. म्हणून जिंकायचं कसं आणि कुणाला जिंकायचं हे आपण शिकलं तर आपलं जीवन सुखी होते. कशाच्या बलाने तिने या एवढा मोठा क्रोधाला जिंकलं? उपोषित व्रताचं बल. किती बल आहे? तेल सुद्धा, उकळतं तेल तिचं काहीही बिघडवू शकलं
नाही. पण मनातून उपोषण केलं पाहिजे तर, नाही तर सारं घरीच, लक्ष घरीच, उपोषण काहीच नाही. ती उपोषण काटेकोरपणाने केलं, 15 दिवस केलं, आजपासून 15 दिवस केलं फवारणीपर्यंत. आजच संकल्प केला तिने, आजपासूनच शील घेतलं तिने 15 दिवस. परंतु उपोषण करण्याचा अर्थ काय आहे? दान देणे. उपोषणामध्ये काय पाहिजे? दान. म्हणून तिने 15 दिवस काय केलं? 15ही दिवस दान दिलं. उपोषण तर करतात बरेच लोक, पण फुटक्या कवडीचंही दान जातच नाही आणि म्हणतात माझं उपोषण आहे. उपोषण सफल होत नाही जोपर्यंत आपण ज्या आसक्तीच्या वस्तू आहे, ज्याच्याबद्दल आपलं ममत्व आहे, आपुलकी आहे, त्या वस्तू त्यागल्याशिवाय पुण्यच होत नाही, उपोषण शेल्यावरच जात नाही. तिने तर 15 दिवस दान दिलं, परिष्कारासहित, चिवरासहित, भोजनासहित सारी सामुग्री आणू दान केलं 15 दिवस. आणि आपले उपोषण दानाचा पता नाही, फक्त उपोषण करतो, शेल्यावर नाही जात. त्याग भावना उपोषणात आवश्यक आहे. काही त्यागा तुम्ही, पुष्प त्यागा, पाणी त्यागा, भोजन त्यागा, वस्त्र त्यागा, काही त्यागा, परंतु दान आवश्यक आहे. दानामुळेच शील पालन होते, शीलाचं रक्षण होते. दानं ददंतु श्रद्धायं, श्रद्धेनं दान दिल्याने काय होते? शीलं रक्षन्तु सर्वदा, शीलाचं रक्षण होते की नाही? सर्व प्रकारे चारही बाजूने येणाऱ्या आपत्तीपासून आपत्तीला शील रक्षण करते आपलं. शीलं रक्षन्तु सर्वदा. असा व्यक्ती त्या केलेल्या उपोषणाच्या पालनाचं ध्यान करतो, चिंतन करतो, मनन करतो, म्हणजे गंभीरतेमध्ये उतरतो. त्याचं चित्त त्या उपोषणाकडे, गंभीरतेकडे चाललेलं आहे. दिवसभर मी काय केलं, हे शील पालन केलं, या प्रकारे केलं, तर तो भावना करतो, केलेल्या पुण्यकर्माची भावना करतो. भावना भीरतावंतु, गंभीरता तयार होतो त्याच्यात. ध्यान करण्यात, त्याकडे लक्ष पुरवण्यात, उपोषणाकडे चिंतन मनन करण्यात गंभीरता उत्पन्न होते. असा व्यक्ती जर अचानक त्याला मरण आलं किंवा शेवटी मरण आलं तर कसा मरेल? गच्छन्तु देवता गता, त्याची कधीही दुर्गती होणार नाही. कुठे जाणार तो? देवता गतीलाच जाणार. त्याची दुर्गती नाही आहे, सुगतीच आहे. म्हणून उपोषण पालन करणाऱ्याची कधी दुर्गती होत नाही. म्हणून आपण या उपोषणामध्ये काय काय त्यागणे आहे? नाकातलं, कानातलं, हातातलं, चेहऱ्याचं लेपन, फेरन लवली, पावडर, मेकअपचं सामान, सर्व, टी व्ही, नाच गाणे, कोणाचा मान सन्मान, कोणी आपला सत्कार करतो आणि चाललो आपण. मान सन्मान सुद्धा नाही याच्यात उपोषणवाल्याला, सत्कार नाही आहे. पुठ्ठस लोक धम्मे ही चित्तं यस्सन कंपती, पटकन कंपित होते चित्त. अरे माझा सन्मान नाही केला, अरे माझं नाव नाही घेतलं, अरे माझं अलाउन्स नाही केलं, झालं, शील तुटलं, काहीच नाही राहिलं. 8 लोक धर्मामध्ये मन फसल्या गेलं. उपोषण असून सुद्धा, त्यागमय जीवन असून सुद्धा भोगमय जीवन बनलं. भोगाला लागला ना, प्रशंसा नाही केली, माझं नाव नाही घेतलं, माझं अलाउन्स नाही केलं, मला बक्षीस नाही दिलं, मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, भोगू लागला. शिल्यावर नाही जात, व्रत पूर्ण नाही होत. व्रत तिनं आपल्या घरात राहून काटेकोरपणाने भगवान बुद्धाला रोज बोलवून, भोजनदान करून, परिष्काराचं, चिवराचं दान करून, आपल्या हाताने वाढून, नाही नाही म्हणतपर्यंत आपल्या हातानं वाढून पुण्यकर्म अर्जित केलं. 15ही दिवस तिचे व्यर्थ गेले नाही. 15 दिवसात सारं बंद. जेव्हा संसार बंद आहे, तिचा पतीचा ऑर्डर बंद आहे, का होतो हे नाही केलं का, ते दे नाही केलं का, हे बनवून नाही ठेवलं का, ऑर्डर सुद्धा बंद आहे. याला म्हणते उपोषण. आणि तुम्ही इथं शील घेता आणि जाता कुठं घरी, आणि पती काय म्हणते, ए बनवला नाही स्वयंपाक, इथली वस्तू कुठे? 8 शीलवाल्याला पंचशीलवाला ऑर्डर देत आहे. कोणता शील आहे तुमचं? पंचशीलवाल्यासाठी 8 शीलवाला पूजनीय आहे, आणि तो तुम्हाला पूजनीय समजते? केर कचरा समजत आहे, नोकरानी समजत आहे. हे काम नाही केलं, ते काम नाही केलं, असं काम नाही केलं, तसं काम नाही केलं. तुम्हाला तर ऑर्डर कुठे आहे शील तुमचं? म्हणून दिवस
बौद्ध देशामध्ये विहारातच घालवल्या जाते पुरा दिवस. कोणाचं अर्ध्या दिवसाचं उपवासात असते, कोणाचं पूर्ण दिवसाचं 12 घंट्याचं असते. अर्ध्या दिवसात ते दिवसभर पालन करतात आणि संध्याकाळी पंचशील घेऊन घरी जातात. झालं म्हणते अर्ध्या दिवसाचं उपवासात. असंही आहे काही काही जागेवर श्रीलंकेत अर्ध उपवासात. घरी गेल्यावर मग तू मै करत बसा, कारण पंचशिलात आहे. असं आहे. म्हणजे पंचशिलात नाही आहे. अष्टशीलवाल्या हा पंचशीलवाल्यासाठी पूजनीय आहे. उलट त्यानं जर सेवा केली ना, काय आणून देऊ? भोजन पाहिजे, पाणी पाहिजे, आणून देऊ, कपडे देऊ, त्याचा पुण्यच आहे. कारण अष्टशीलवाल्याची सेवा करत आहे ना पंचशीलवाला, त्याचं पुण्यच आहे. अष्टशीलवाल्यासाठी 10 शीलवाला पूजनीय आहे, सामनेर पूजनीय आहे. सामनेरासाठी उपसंपत्ती भिक्खू पूजनीय आहे. उपसंपत्ती भिक्खूसाठी थेरो पूजनीय आहे. थेरो भिक्षूसाठी महाथेरो पूजनीय आहे. असा क्रम आहे. आणि तुमच्यासाठी पूजनीय तो अलगची गोष्ट आहे. तुम्हाला तर घरी गेल्याबरोबर नोकरासारखी वागणूक आहे. हे काम नाही केलं आणि ते काम नाही केलं, ऑर्डर. पंचशीलवाला ऑर्डर देते, असं नाही. म्हणून धर्म वेगळा आहे आणि आपण कर्म वेगळेच करतो. त्याच्यामुळे लाभ आपल्याला असा भेटत नाही जसा उत्तराला भेटला. तुरंत काहीच अग्नीचा, विषाचा, शस्त्राचा काही असरच होत नाही. जे मंगलमैत्री करतात, दुसऱ्याबद्दल मैत्री करण्याचं शिकतात, त्याच्या मनातून मैत्री निघते समोरच्या क्रोधी व्यक्तीसोबत विषयी किंवा शत्रूविषयी, त्याला काहीच इजा पोहोचत नाही. अग्नीचं नाही, जहराची नाही, हत्याराचं नाही, पाणीचं नाही, काही इजा पोहोचत नाही. म्हणून आपण हे शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण 15 दिवस बाकी आहे आणि 15 दिवस बाकी असणारं आज आपण तो उपदेश ऐकला की 15 दिवसच तुमच्याजवळ हातात आहे. आता तुम्ही काय करू शकता या 15 दिवसात, तर उत्तराचा आदर्श घ्या आणि जे करायचं ते करा. नाही तर मग तुमच्या मागं तर लागलेलंच आहे. घर ते बाई जातं, ते दळत बसा बेसन संसाराचं, असं आहे. तर अशा प्रकारे आपण थोडासा सुधार केला पाहिजे, तरच आपल्याला लाभ मिळतो. हे व्रत आहे, व्रतात लाभ निश्चित मिळतो. भगवान बुद्धाची वाणी आहे. भगवान बुद्धाचं उपवास व्रत आपण पालन करतो. अनेक लोकांनी त्याची प्रशंसा केलेली आहे. जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनी, म्हणून त्याचं पालन केल्याने मुक्तीचा मार्ग, निर्वाणाचा मार्ग जवळ येतो. तर अशा प्रकारे तुमचं उपवासाचं व्रत पूर्णत्वात जाव आणि तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वात जाव आणि या पुण्याच्या बलाने दुःखातून मुक्त अवस्था तुम्हाला प्राप्त हो, अशी मंगलाची कामना करतो. इथेच माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.